नमस्कार मंडळी. आजचा विषय आहे तो जो आपल्या सगळ्यांच्या पाकिटात असतो, क्रेडिट कार्ड. पण हा प्रश्न नेहमीच पडतो नाही का, की हे क्रेडिट कार्ड म्हणजे खरंच एक वरदान आहे की एक प्रकारचा शाप? चला, आज जरा याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. क्रेडिट कार्ड म्हटलं की अनेकांच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे कर्ज. हो ना. आपण आजूबाजूला पाहतो की लोक मोठमोठ्या गोष्टी क्रेडिट कार्डवर घेतात आणि आपल्याला वाटतं, अरे बापरे, हे तर कर्जाच्या खाईत चाललेत. पण हे खरंच असं आहे का? खरंच क्रेडिट कार्ड म्हणजे कर्जबाजारी होण्याचा मार्ग आहे? तर खरी गोष्ट अशी आहे की हा एक खूप मोठा गैरसमज आहे. क्रेडिट कार्ड वापरणं म्हणजे कर्जात बुडणं हे समीकरणच चुकीचं आहे. यामागे एक अगदी साधं सोपं गणित आहे आणि ते एकदा का आपल्याला कळलं की ही भीती कायमची निघून जाईल. ठीक आहे, चला तर मग या गैरसमजाला जरा फोडून काढूया आणि बघूया की खरं काय आहे. सगळ्यात आधी क्रेडिट कार्ड म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे बँकेचे पैसे वापरण्याचं एक साधन आहे. फक्त एकच अट आहे, ते पैसे वेळेवर परत करायचे. हे आपलं वैयक्तिक कर्ज नाहीये, तर बँकेकडून मिळालेली एक प्रकारची तात्पुरती उचल आहे. बरं, मग हे काम कसं करतं आणि ह्याच कामाच्या पद्धतीवर ठरतं की ते आपल्यासाठी फायद्याचं ठरणार की तोट्याचं? चला बघूया. ह्याची प्रक्रिया ना अगदीच सोपी आहे. समजा आपण कार्ड वापरून काहीतरी खरेदी केलं, ठीक आहे. मग महिन्याच्या शेवटी आपल्याला एक बिल येतं ज्यावर एक अंतिम तारीख म्हणजे ड्यू डेट लिहिलेली असते. आपल्याला फक्त त्या तारखेच्या आत ते बिल पूर्ण भरायचं आहे. किती सोपं आहे नाही का? आणि खरा खेळ इथेच आहे. जर आपण बिल वेळेवर आणि पूर्ण भरलं तर आपल्याला 1 रुपयाही जास्तीचा द्यावा लागत नाही. म्हणजे विचार करा, आपण बँकेचे पैसे जवळपास 40 ते 50 दिवस फुकटात वापरतो. पण जर बिल भरायला उशीर झाला किंवा आपण फक्त मिनिमम अमाऊंट भरली तर मात्र उरलेल्या रकमेवर जबरदस्त व्याज लागायला सुरुवात होते आणि मग तिथूनच सगळा घोळ सुरू होतो. चला, आता आपण याच्या चांगल्या बाजूबद्दल बोलूया. म्हणजे क्रेडिट कार्ड हे वरदान का ठरू शकतं ते पाहू. याचे मुख्यत्वे 3 मोठे फायदे आहेत. एक तर आपल्याला प्रत्येक खर्चावर रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅक मिळतो. पण सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपला क्रेडिट स्कोअर तयार होतो. आणि हा स्कोअर जेवढा चांगला असतो ना, तेवढं भविष्यात आपल्याला मोठं कर्ज जसं की घर किंवा गाडीसाठी कमी व्याजात आणि अगदी सहज मिळतं. हा खूप मोठा प्लस पॉइंट आहे. बरं, आता ना नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. म्हणजे जी भीती सगळ्यांना वाटते त्या कर्जाच्या सापळ्याबद्दल बोलूया. इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायला हवी. धोका क्रेडिट कार्डमध्ये नाहीये. धोका आहे त्या व्याजामध्ये, जे वेळेवर बिल न भरल्यामुळे लागतं. आणि हे साधंसुद्धा व्याज नाही, हे चक्रवाढ व्याज असतं, जे इतकं भयानक आहे की एक छोटीशी रक्कमसुद्धा काही महिन्यातच डोंगराएवढी मोठी होऊन बसते. ही सगळी गोष्ट समजून घेण्यासाठी ना एक खूप छान उदाहरण दिलं जातं, चाकू आणि फळाचं. हे वाक्य ऐका. क्रेडिट कार्ड हे एका चाकूसारखं आहे. त्याचा वापर तुम्ही फळं कापण्यासाठीही करू शकता किंवा स्वतःचं बोट कापून घेण्यासाठीही करू शकता. याचा अर्थ काय? अगदी सरळ आहे. क्रेडिट कार्ड स्वतःहून चांगलं किंवा वाईट नाहीये. ते फक्त एक साधन आहे, एक हत्यार आहे. त्याचा परिणाम पूर्णपणे आपल्या आर्थिक शिस्तीवर अवलंबून असतो. जर जबाबदारीने वापरलं तर ते वरदान आहे आणि नाही वापरलं तर तेच शाप बनतं. तर आता सगळा विचार केल्यानंतर प्रश्न पुन्हा तिथेच येतो. आपल्यासाठी हे क्रेडिट कार्ड काय ठरणार आहे, वरदान की शाप? कारण आता आपल्याला माहिती आहे की याचं उत्तर कार्डमध्ये नाही, तर ते वापरणाऱ्याच्या हातात आहे. निर्णय आता आपला आहे.